नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, निवडणुकीची प्रक्रिया ही अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक बूथवरती, प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी होत आहे. परंतु या निवडणुकीचं चित्र बघता हा उद्याचा निकाल त्या ठिकाणी 21 तारखेवर ढकलल्यामुळे कुठतर मतदारामध्ये संभ्रमाचं, भीतीचं वातावरण आहे का, या संपूर्ण गोष्टीची बोलण्यासाठी आपल्यासोबत दादा येतं. दादा, खरं तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उद्या निकाल होता, कार्यकर्त्यामध्ये जल्लोष होता. कुठं तो जल्लोष मावळताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय का? अजिबात नाही. कारण या पुढच्या सरकारच्या आणि या जातीवादी लोकांच्या पायाखालची वाळू अक्षरशः सरकलेली आहे आणि म्हणून लोकशाही आम्ही जिवंत ठेवण्यासाठीची इथं त्या ठिकाणी आमची लढाई आहे. हुकुमशाही, त्या ठिकाणी वाईट प्रवृत्ती, जे त्या ठिकाणी चुकीची माणसं बाजूला सारण्यासाठीची लढाई आहे. आणि ह्या लढाईमध्ये इथली तमाम मायबाप जनता ही आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं सक्षमपणे उभी आहे. आणि हे असाच प्रकार महाराष्ट्रातल्या सगळीकडे त्या ठिकाणी सुरू आहे. या सरकारच्या विरोधात जनमानसाचा कौल आहे आणि हे बघून उद्याचा निकाल यांनी 21 तारखेला ठेवलाय आणि लोकांच्या मध्ये संभ्रम अवस्था आहे. पण मी आपल्या माध्यमातून तमाम इथल्या नागरिकांना, मायबाप जनतेला, व्यापारी वर्ग असतील, सर्व त्या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील किंवा नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन आणि विनंती करतो की भयमुक्त, धूळमुक्त, खड्डेमुक्त आणि त्या ठिकाणी चांगलं पंढरपूर करण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. आणि या लढ्यात आता त्या ठिकाणी 2 वाजलेत. पुढची 3.5 तास आपला आशीर्वाद, पाठबळ देण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि आपण पाठबळ दिल्यानंतर आज निकाल 21 तारखेला ठेवलाय ना, हा निकाल पुढच्या जरी वर्षी ठेवला तर निकालात बदल होणार नाही. निकाल हा आमच्याच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्याच बाजूने त्या ठिकाणी दिसून येईल. आणि यांच्या पायाखालची जरी वाळू सरकली, उद्याचे 21 काय, तुम्ही आणखी वर्षभर जरी लांबवलं तो रोज 500 नाही 1000 कार्यकर्ते त्या गोडाऊनला आणि त्या ठिकाणच्या जागेला पहारा देतील, रात्रीचा दिवस करतील. पण ह्यांचं जे त्या ठिकाणी संभ्रम अवस्था लोकांच्या मध्ये आहे, किंचित भर देखील संभ्रम अवस्था करता पंढरपूर शहरातल्या तमाम मायबाप जनतेने आपला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा. तर निवडणूक आयोगाची जनतेची पहिल्यापासून शंका होती. तुम्ही देखील सातत्याने त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित करत होता. पण जो या भागातला सुशिक्षित वर्ग आहे तो खरं तर मतदान नकोच मतदान, कारण त्याला जो निकाल द्यायचा तो भारतीय जनता पार्टीतील किंवा निवडणूक आयोग देईल अशी चर्चा मतदारसंघामध्ये बघायला. ह्याच अजिबात असं काही नाही. आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था करण्यासाठीचाच आजचा हा निकाल आहे. आज निवडणूक आयोगानं, या सरकारनं निवडणूक आयोगाला किंवा न्यायालयाला देखील हातातले बाहुलीसारखं त्या ठिकाणी खेळणं करण्याचं काम एकीकडे केलंय. रोज एक स्वतंत्र GR, रोज एक स्वतंत्र निर्णय. आणि हा निर्णय इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नाही तर ते हद्दपार करण्यासाठी आहे. पण इथली तमाम मायबाप जनता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधान जागृतपणे कायमस्वरूपी ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आशीर्वाद देतील, मतदान करतील, भयमुक्तपणानं त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरून बूथपर्यंत जाऊन मतदान करतील, हा ठाम विश्वास आहे. आणि तुम्ही तुमच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं रोज आज मला सांगा, चिन्हामध्ये बदल, तून स्वतंत्र GR, वेगवेगळी चिन्ह मिळवण्यासाठीचा GR, त्या ठिकाणी निवडणूक रद्द काही भागातली करण्यासाठीचा वेगळा GR. आज निकाल आता उद्या आहे आणि तो त्या ठिकाणी 21ला ठेवा, नाहीतर वर्षभर पुढे ढकला. इथली मायबाप जनता तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागच उभा राहील, हा ठाम मनामध्ये विश्वास आहे. आणि त्या बाबतीत आम्ही इथं सक्षम आहे. मशनीमध्ये घोळ देखील व्हायची चर्चा इथं अजिबात नाही. हे फक्त ग्लोबल्स नीती. आपल्या हातात काही लागत नाही म्हणल्यानंतर आपल्या इथल्या मतदाराच्या, नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था पसरवण्यासाठीचा चाललेला शेवटचा म्हणजे काय म्हणतो तो किंचितचा प्रकार आहे. पण इथली तमाम मायबाप जनता हा प्रकार त्यांनी या अगोदरच हाणून पाडलाय आणि राहिलेली 3.5 तास देखील निर्भीडपणे पुढे येऊन मतदान करून तो त्या ठिकाणी उरला सुरला यांनी आव्हान आणलाय ना, तो देखील हद्दपार उद्याच होणार होता, पण 21ला त्या ठिकाणी तो हद्दपार होईल. बरोबर, ठीक आहे. हे होते भगीरथ भालके. खरं तर महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये अशा पद्धतीचं जो मतदान चालू आहे आणि निकाल जो 2 तारखेला होणार होता, खरं तर तो 2 तारखेचा निकाल 21 तारखेला नेल्यामुळे कुठं मतदारामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे का अशी चर्चा असताना मात्र मतदारामध्ये कोणत्याही प्रकारचं संभ्रमाचं वातावरण नाही. निकाल 20ला काय, जवळपास पुढच्या 2 महिन्यामध्ये जर निकाल घेतला तर हा निकाल आमच्याच बाजूनं म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजून लागेल अशी मत या ठिकाणी स्वतः भगीरथ भालके यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे इथल्या जनतेने उत्स्फूर्तपणे बाहेर पडून खरं तर मतदान करावं असं देखील आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.